ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार हे एक असं जाळं आहे ना की ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच वाटतं. तर आज आपण याच जाळ्यात अडकलेल्या रामची गोष्ट पाहणार आहोत आणि हो, त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गही शोधणार आहोत. हे वाक्य काही ओळखीचं वाटतंय का? मी सुरुवात तेव्हाच करेन जेव्हा सगळं काही एकदम परफेक्ट होईल. मला खात्री आहे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी स्वतःला हे वाक्य ऐकवलं असेल. आणि खरं तर हेच ते एक वाक्य आहे जे आपल्याला कोणतीही ॲक्शन घेण्यापासून थांबवतं. आणि याच परफेक्टच्या जाळ्यात अडकलेल्या रामचीच ही गोष्ट आहे. चला तर मग बघूया त्याचं परफेक्ट प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे परिपूर्णतेच्या नावाखाली गोष्टी पुढे ढकलण्याची त्याची सवय. आता रामचं बघायला गेलं ना तर त्याच्याकडे सगळं काही होतं. म्हणजे बघा, स्किल्स होत्या, डोक्यात एकसे एक भन्नाट आयडियाज होत्या आणि स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची एक जबरदस्त इच्छाशक्ती होती. पण एकच गोष्ट नव्हती, ती म्हणजे सुरुवात. आणि गंमत काय होती माहितीये? राम काही आळशी वगैरे नव्हता, अजिबात नाही. उलट तो खूप हुशार होता. आणि कदाचित हीच त्याची हुशारी त्याच्यासाठी एक सापळा बनली होती. एक असा सापळा जो त्याला सतत विचारांच्या चक्रात अडकवून ठेवत होता. मग नेमकं काय होत होतं रामसोबत? तो असा का अडकला होता? चला हे अतिविचाराचं अदृश्य चक्र जरा जवळून समजून घेऊया. ते चक्र जे त्याला कोणतीही कृती करण्यापासून रोखत होतं. म्हणजे जेव्हाही राम काहीतरी नवीन सुरू करायचा विचार करायचा ना, तेव्हा त्याच्या डोक्यात प्रश्नांचं नुसतं वादळ उठायचं. मी फेल झालो तर काय? अरे लोक काय म्हणतील? माझ्याकडून हे नाहीच जमणार. आणि हेच विचार त्याला जागेवरच खेळून ठेवायचे. आणि मग सुरू व्हायचं एक दुष्ट चक्र. पहिली पायरी ओव्हर थिंकिंग. त्यातून कामाला उशीर झाला की मग मनात अपराधीपणाची भावना. त्यातून आत्मविश्वास कमी व्हायचा. आणि कमी आत्मविश्वासामुळे काय? पुन्हा ओव्हर थिंकिंग. हे एक कधी न संपणारं अदृश्य चक्र होतं. रामाला काय वाटायचं की प्रॉब्लेम बाहेर आहे, म्हणजे त्याच्या स्किल्समध्ये किंवा नॉलेजमध्ये काहीतरी कमी आहे. पण खरा प्रॉब्लेम बाहेर नव्हताच, तो आत होता, त्याच्या माइंडच्या प्रोग्रॅमिंगमध्ये. माहिती आहे, आपला मेंदू मुळात आपल्याला धोक्यापासून वाचवण्यासाठी बनलेला आहे. आणि त्यासाठी तो काय करतो? तो नेहमी वाईटात वाईट परिस्थितीची कल्पना करतो. रिस्क नको, हे त्याचं पहिलं आणि महत्त्वाचं काम. आणि म्हणूनच रामचा मेंदू त्याला त्या परफेक्ट क्षणाची वाट बघायला लावत होता, जिथे कोणतीच रिस्क नसेल. पण एके दिवशी रामला हे सगळं कळलं. त्याला समजलं की असं नाही चालणार. त्याला या चक्रातून बाहेर पडावंच लागेल. आणि त्यासाठी त्यानं एक निर्णय घेतला, एक इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण ॲक्शन घेण्याचा. त्याला एक साधी पण खूप खोल गोष्ट समजली. आत्मविश्वास हा नुसता विचार करून वाढत नाही, तो ॲक्शन घेतल्यामुळेच येतो. आणि मग त्याने ठरवलं, बस झालं आता फक्त ॲक्शन घ्यायची, विचार नंतर करायचा. त्याने परफेक्ट असण्याचा तो हट्टच सोडून दिला आणि फक्त ॲक्शन घेण्यावर लक्ष केंद्रित केलं. आणि खरं सांगायचं तर हा एक निर्णय त्याच्यासाठी गेम चेंजर ठरला. त्याची पहिली कृती काय होती तर एक साधासा व्हिडिओ. तो अजिबात परफेक्ट नव्हता. त्याचा आवाज पण थोडा थरथरत होता. कॅमेरा अँगल चुकला असेल, लाइटिंग बरोबर नसेल, पण त्याने तो अपलोड केला. आणि त्या एका छोट्याशा अपूर्ण ॲक्शनने सगळं काही बदलून टाकलं. अक्षरशः त्याने रामची ओळखच बदलून टाकली. ज्या गोष्टींची त्याला रात्रंदिवस भीती वाटत होती त्यातलं काहीच झालं नाही. कोणी त्याला जज केलं नाही, उलट लोकांना ते आवडलं. लोकांनी त्याला फीडबॅक दिला, चुका सांगितल्या, कौतुकही केलं. त्याच्या सगळ्या भीती खोट्या ठरल्या. पण सगळ्यात मोठा बदल बाहेर नाही, तो आत झाला होता. त्याची स्वतःबद्दलची ओळखच बदलली. मी एक ओव्हर थिंकर आहे या विचारातून तो बाहेर पडला आणि मी एक ॲक्शन घेणारा माणूस आहे ही नवीन ओळख त्याने स्वतःला दिली. आता ही गोष्ट फक्त रामची नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे आता वेळ आहे कृती करण्याची. तर मग प्रश्न हा आहे की अजूनही त्या परफेक्ट मोमेंटची वाट पाहत बसायचं की आजच एक छोटी अपूर्ण का होईना पण ॲक्शन घ्यायची. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, यश परफेक्ट लोकांकडे चालून येत नाही. यश फक्त आणि फक्त ॲक्शन घेणाऱ्या लोकांकडे येतं. कारण सोपं आहे. ॲक्शन घेतल्यानेच कॉन्फिडन्स येतो. ॲक्शन घेतल्यानेच क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता येते. आणि हो, ॲक्शन घेतल्यानेच रिझल्ट मिळतो. त्यामुळे विचार करणं थांबवून एक छोटीशी का होईना पण ॲक्शन घ्यायला हवी, नाही का?